छोट्या भुकेसाठी किंवा मग अधूनमधून भूक लागते, संध्याकाळच्या वेळेस सुद्धा चहासोबत काहीतरी स्नॅक्स हवा असतो, तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही चिवडा बनवून महिनाभर स्टोअर करू शकता. बनवायला अतिशय सोपा, खायला छान असा चटपटी चटकदार. तर त्यासाठी इथे मी साधारण 300 ग्रॅम चुरमुरे घेतलेले आहे. आता हे चुरमुरे थोडेसे मऊ असतात, त्यामुळे थोडे भाजून घेतले ना तर छान असे हे क्रिस्पी होतात. तर इथे मी मीडियम फ्लेमवर साधारण 3 ते 4 मिनिटं हे चुरमुरे भाजून घेत आहे. म्हणजे काय होतं, खूप जास्त काळ टिकले सुद्धा जातात आणि खाताना तो जो क्रिस्पीपणा असतो ना तो सुद्धा टिकून राहतो. तर आता चुरमुरे भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर हे संपूर्ण चुरमुरे जे आहे भाजून घ्यायचे, जोपर्यंत छान असे हे कुरकुरीतपणा जो आहे त्यांना येत नाही. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण चुरमुरे जे आहे मी ते भाजून घेत आहे. तर हा चिवडा फक्त घरी खाण्यासाठी नाही, तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा मग असंही चहासोबत काहीतरी स्नॅक्स हवाच असतो संध्याकाळच्या वेळेस, किंवा मग कधीही अधूनमधून छोटी भूक लागते, मुलांना सुद्धा अधूनमधून खायला हवं असतं. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही चिवडा बनवून महिनाभर सहज स्टोअर करू शकता. फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर केला की तो जो आहे लूज पडत नाही. तर अशा पद्धतीने चुरमुरे छान भाजून झाले. एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा मग एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. जर तुमच्याकडे मोठं भांडं नसेल तर मग तुम्ही बटर पेपर आथरून त्यावर सुद्धा हे चुरमुरे काढून मिक्स करू शकता. त्यानंतर आपण लगेचच चुरमुऱ्याची जी आहे चिवड्याची फोडणी बनवायला घेऊया. तर इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं. तेल साधारण गरम झालं की त्यामध्ये मी इथे 150 ग्रॅम शेंगदाणे घातलेले आहे. वाटीने म्हणाल तर 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे छान तळले तर आवडीप्रमाणे इथे मी हिरव्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहे. तिखटाप्रमाणे आता तुम्हाला किती तिखट करायचंय त्यावर जे आहे तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता शेंगदाणे आणि मिरची तळायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी अगोदर शेंगदाणे मिरची जी आहे तळून घेत आहे. म्हणजे काय होतं, शेंगदाण्यातला जो काही कच्चापणा आहे ना तो निघून जातो. आणि चिवड्यामध्ये शेंगदाणे नाही घातले तर मग काय घातलं. तर याला थोडासा जो आहे लसूणी टेस्ट जो आहे तो देण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे साधारण 1-2 कांड्याच्या लसूण पाकळ्या ज्या आहे काढून हलक्याशा ज्या आहे ठेचून घेतलेल्या आहे त्या सुद्धा घातल्या. त्यानंतर 50 ग्रॅम डाळव घातलं, साधारण अर्धी वाटी. ते सुद्धा साधारण 2-3 मिनिटं तळून घेऊया. आता डाळव तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, म्हणून डाळव शेवटी घाला. त्यानंतर थोडेसे खोबऱ्याचे जे आहे काप सुद्धा घातले, ते सुद्धा घालूया. आता इथे मी थोडंच घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात घालायचे असतील तर जास्त घातले तरी सुद्धा चालतील. तर अशा पद्धतीने हे खोबऱ्याचे सुद्धा काप जे आहे आपण तळून घेऊया. म्हणजे काय होतं, संपूर्ण जिन्नस व्यवस्थित तळले ना तर चिवडा आपला भरपूर काळ व्यवस्थित टिकला जातो, अजिबात खवट वगैरे पडत नाही. त्यानंतर चिवड्याचा मेन पार्ट म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्यामुळं अशी काही खमंग फोडणी बसते, त्यामुळं कढीपत्ता आवर्जून घाला. मी भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे, साधारण वाटीभर. इथे मस्त असा हा ताजा कढीपत्ता जो आहे तो घातलेला आहे. याने काय होतं, फोडणी तर छान बसते, पण ती जी कढीपत्त्याची चव असते ना एकदम भारी लागते बघा. त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हिंग. आता इथे तिखटाची मिरची पावडर अजिबात वापरायची नाही, कारण आपण हिरव्या मिरचीचे तुकडे जे आहे अगोदर घातलेले आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले जे आहे साधारण मिनिटभर तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आता आपलं तेल ऑलरेडी खूप गरम आहे, त्यामुळे लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद गॅसवर साधारण अर्धा मिनिटभर मसाले जे आहेत तेलामध्ये तळून लगेचच इकडे चिवड्यामध्ये मिक्स करायचे. तर हे बघा, चिवड्यामध्ये मस्त अशी ही फोडणी मिक्स केली. त्यानंतर कढईमध्ये थोडेसे मुरमुरे घालून ढवळून घ्यायचं, म्हणजे जो काही मसाला राहिला असेल कढईला तो सुद्धा निघून जातो. त्यानंतर ही फोडणी छान पद्धतीने मिक्स करायची. आता यामध्ये तुम्हाला हवं तर थोडा चिवडा मसाला सुद्धा घालू शकता, पण आपण फोडणी इतकी छान केलेली आहे की यामध्ये चिवडा मसालाच काय तर दुसरं काहीही घालण्याची अजिबात गरज पडत नाही. लगेचच गरम गरम फोडणी चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित फोडणी बसली सुद्धा जाते, रंग सुद्धा छान येतो आणि अतिशय अशी ही खमंग फोडणी बसल्यामुळे चिवडा सुद्धा खूप छान लागतो. त्यानंतर चव थोडीशी मेंटेन करण्यासाठी इथे मी साधारण 3 ते 4 चमचे पिठी साखर घातलेली आहे. पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नको असेल
तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया. म्हणजे काय तर पिठी साखर सुद्धा सगळीकडे व्यवस्थित पसरली जाईल. तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारा, भरपूर काळ टिकणारा, मस्त असा हा कुरकुरीत आणि छान असा हा चटकदार चवीचा हा चिवडा तयार झाला. एखाद्या पूर्णतः थंड झाला की एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा हवं तेव्हा हा चिवडा तुम्ही घेऊन खाऊ शकता. घरामध्ये काही असो नाही तर नसो, पण चिवडा तर असायलाच हवा असं मला वाटतं. कारण कधीही कुणीही मंडळी आली किंवा पाहुणे आले तर आपण पटकन हा चिवडा सर्व करू शकतो. चहासोबत किंवा मग असंही खाण्यासाठी उत्तम आहे. यासोबत तुम्ही हवं तर थोडासा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे मिक्स करून खाल्ला तर भेळची सुद्धा चव येऊ शकते. तर अशा पद्धतीने मस्त असा हा चिवडा अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार होणारा हा चिवडा झटपट तयार होतो, भरपूर काळ टिकतो, प्रवासामध्ये उत्तम आहे, छोट्या मुलांच्या भुकेसाठी सुद्धा उत्तम आहे. तर अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झाला. चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने चिवडा स्टोअर करून ठेवायला कोणाकोणाला आवडतं हे सुद्धा नक्की कमेंट करा. कमेंटमध्ये चिवडा असं नक्की लिहा. तर अशा पद्धतीने आपला चटकदार चिवडा तयार झाला. चला मग, रेसिपी आवडली तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, जास्तीत जास्त ही रेसिपी नक्की शेअर करा.